पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती। पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। मी तुम्हाला सांगेल, आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकच नाव आहे, माननीय श्री जरांगे पाटील। प्रत्येकाला वाटतंय मी मनोज दादा झालोय, प्रत्येकाला वाटतंय मी जरांगे पाटील झालोय। मी सांगू तुम्हाला, कुठेही जाऊ देव, काही काही सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये जरांगे पाटलांचा फोटो आहे, अखंड हरिनाम सप्ताह। का आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे कीर्तन मीच कमीत कमी 35 ते 40 केले असतील, याच्या पुढे नाही सांगत। का आपला हक्क आहे, मागितला पाहिजे। मला तुम्हाला सांगायचंय, पहा आज अगदी जरांगे पाटलांनी सांगितलंय, जसं छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सांगायचे 6 महिने शेतातले काम आटपून घ्या, आपल्याला मोहिमेवर जायचंय। आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय 24 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनो सगळे शेतातले काम आवरून घ्या। का जर नाहीच सरकारनं आपलं मत मान्य केलं तर 24 तारखेला कदाचित आपल्यालाही मोहिमेवर जावं लागणार आहे। कुठं? मुंबईला। तेव्हा फक्त एकच सगळीकडं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला 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 गड्यानो भगवा वादळ काही वाजवायची जय हो, आला गड्यानो भगवा वादळ आलं, चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याचा संपल सार दैन्याचा संपल, आला 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 गड्यानो शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे, प्रत्येकाने हात वरती घ्यायचे जोरात जोरात। भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही शान आम्हाला, भगव्याची भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही शान आम्हाला, भगव्याची शान आम्हाला, जीवन आमचं सारं भगवा, जीवन आमचं सारं भगवा, धन्य धन्य भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही शान आम्हाला, जीवन आमचं सारं भगवा, धन्य धन्य झालं सारं धन्य धन्य झालं, आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं। जरांगे पाटील सांगतात 24 तारखेपर्यंत सरकारनं जर आमचं मत नाही ऐकलं, सरकाराच्या नाकात दम आणून सोडण्याची ताकद फक्त ते मराठ्यामध्ये आहे, दुसरं कोणामध्येच नाही। का मी सांगेल, त्याच्यासाठी म्हटलंय पवित्र ते कुळन पावन तो देश, जेते हरीचे दास का म्हणावं लागणार नाही। जो माणूस 17 दिवस बिना अन्नाचा आणि बिना पाण्याचा राहतोय, तो सर्वसामान्य माणूस असेल का? आपल्याला जर एक दिवस जर उशिरा भाकर भेटली, संध्याकाळी आल्यावर बायकोला तांबे फेकून मारतो का? परत आपटतं डबे तरी आपटतं, बायकोला 2 तरी काना खाली देईल का? लाज वाटली नाही का म्हणे दिवसभर तुला मला अन्न नाही पाणी नाही, 2 तास पाणी नाही भेटू द्या। जोपर्यंत पाणी भेटत नाही तोपर्यंत माणूस फक्त पाण्याच्या शोधात असतो पहा। पण जो माणूस 17 दिवस बिना अन्नाचा आणि बिना पाण्याचा फक्त झोपून नाही, 24 तास बोलणं चालू, स्वतः सांगायचे पाटील माझ्या आता जीभ टाळूला चिटकायला लागली, आता मला थोडंसं विश्रांती घेऊ द्या। पण तरी सुद्धा माणसानं एवढं समर्पण करणारा माणूस अवघ्या महाराष्ट्रामध्ये शोधूनही कुठं सापडणार नाही, इथून पुढे भविष्यात नाही। आजपर्यंत प्रत्येक माणसाला वाटायचं छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करायचा, राजा अवतार घ्या ना आमच्यामध्ये, राजांच्या रूपानं आपल्यामध्ये माणसानं अवतार घेतलाय, ते जरांगे पाटलांच्या रूपानं, पण ते आपल्याला कळणं गरजेचं आहे पहा, हे आपल्याला कळालं पाहिजे फक्त। आणि हे माणसं सर्वसामान्य नाहीत, मी सांगेल फक्त छत्रपती शिवाजी महाराज तलवारीनं लढले आणि जरांगे पाटील डोक्यानं लढतात, फरक एवढाच आहे, दुसरा अजिबात फरक नाही। माणसानं कायम लक्षात ठेवायचं पहा, जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसानं लढावं कसंही जरांगे पाटलांकडून शिकावं पहा, दुसरं तिसरं अजिबात नाही। यांच्यासाठी पवित्र ते कुळ पावन तो देश,
जेथे हरीचे दास जन्म घेती. मी सांगेल प्रत्येक संत काय म्हणतात ना की जया अंगी मोठेपण आणि तया यातना कठीण. आजकाल वाटते अवघ्या महाराष्ट्रानं जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलंय. आजकालचा प्रवास नाही हा दादा, ऐका. हा प्रवास कधीच आहे. 25 वर्षापासून जो माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहे, ज्या माणसाला फक्त वाटतंय प्रत्येक माणूस माझ्या परिवारातला आहे. आज प्रत्येक जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असायचा, रहितेच्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हास्य निर्माण झालं पाहिजे ते आमच्या रूपानं, तसं जरांगे पाटलांनाही वाटतंय अवघ्या समाजाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण व्हावं ते माझ्या रूपानं. का जगायचंही समाजासाठी आणि मरायचंही समाजासाठी, भावासाठी बहिणीसाठी जगासाठी लढणारे अनेक आहेत. अहो भाऊ भावाच्या बांधावरून भांडणं होतात, भाऊ भाऊचा देह जीव घ्यायला भेट नाही, अजिबात भेट नाही. डोकं फोडाफोडी 3-3 4-4 वर्ष कोर्टात भांडणं चालतात. कोणाचे? बोलणं कळतंय ना माझं, बरोबर बोलते का? का चहा घ्यायचं तुम्हाला? आपले भाव भावाचं पटत नाही. बहिणीसाठी भावासाठी लेकीसाठी मुलीसाठी लढणारे अनेक आहेत, पण समाजासाठी लढणारा फक्त जरांगे पाटील, त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही. हा एकटा एकमेव माणूस आहे. त्यांच्यासाठी पवित्र ते कुळ पावन तू देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. आपला जालना जिल्हा पवित्र आहे का? त्यांचा जन्म इथं झालाय कारण अवघ्या महाराष्ट्रात फक्त जालना जिल्ह्याची चर्चा चालू आहे. आणि सराटी अंतरवाली कोणाला सांगा, मला सांगा 14 तारखेच्या ते सभेला अंतरवालीला कोणाकोणाला किती जण आलते? इथून पैसे दिलते का तुम्हाला? डिझेलला पंगत होती का कायची? पुऱ्या वगैरे काय होतं? आलते का नाही? पण तुम्ही महाराष्ट्रातला कोणत्याच तालुक्यातला कोणत्याच जिल्ह्यातला कोणत्याच वाडी वस्तीवरला माणूस राहिला नव्हता 14 तारखेच्या सभेला येण्याचा, पण कोणी तक्रारही नाही केली का आम्हाला हे भेटलं नाही. जरांगे पाटलांनी सांगावं प्राणाची आहुती देण्यासाठी तयार, तरी सुद्धा माणसं तयार होतात. मला सांगायचंय का हरीचे दास आहेत ते. आज आपण पाहतोय संत महात्म्यांनी आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकर नामवंत 25-25 30-30 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. अवघ्या माऊली ज्ञानोबारायांना अन्न नाही भेटलं, ज्यांच्या पीठात लोकांनी माती कालवली, ज्यांचं पीठ मातीमध्ये कालवलं, त्या माऊली ज्ञानोबारायांच्या नावावरती आज म्हणतात की समाधीवरती डोकं ठेवलं तर माणसाला ज्ञान होय मुढा आणि अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होतं का? अगोदर त्यांनी त्याग केलाय जीवनामध्ये. तेव्हा आज एवढं महाराष्ट्र आज आपण पाहतो आळंदी या क्षेत्रावरती समाधी सोहळ्याच्या निमित्तानं उभं राहायला जागा राहत नाही. प्रत्येक वाड्या वस्त्यावरला प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून भगवान परमात्म्याचे माऊली ज्ञानोबारांची सर्व भक्त मंडळी आळंदी या क्षेत्री येतात. पहा, मला सांगायचंय काय, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे आणि प्रत्येक संतांकडून आपण जर काहीतरी बोध घेण्याचं ठरवलं, प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं, आपल्याला काही ना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. मी सांगेल जर माऊली ज्ञानोबारांचं चरित्र, मावशाव माझं बोलणं कळतंय ना? कळतंय ना बोलणं? मला सांगा, काही काही मंडळी सांगतात पा ताई आमच्या काळात शिक्षण नव्हते, शाळा नव्हत्या, पण आम्हाला अक्षर ओळखही नाही, वाचण्याची खूप इच्छा होती. दरवर्षी खांडवीमध्ये सप्ताह व्हायचा, आम्हाला लय ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसावं वाटायचं, पण आम्हाला काही वाचता येत नव्हतं. पण 4 वर्षापासनं आम्ही फक्त माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती माऊलींवरती भाव होता आणि आम्ही फक्त ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवत राहिलोत. बरोबर आहे की नाही? अनुभव असेल काही जणांचा. तर सांगतात लोक ताई 4 वर्षाच्या नंतर बोट फिरवल्याचा परिणाम आणि माऊली ज्ञानोबारांची कृपा की आम्हाला 4 वर्षाच्या नंतर ज्याला वाचता येत नाही आम्हाला आज ज्ञानेश्वरी वाचता ती माणसं अनुभव सांगतात. पहा, म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तू माईसे. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय आणि माणसाला प्रपंचातही परमार्थातही ज्ञानाची गरज असते. पहा, ज्ञान फार महत्वाचं आहे. महिला मंडळ मला सांगा,